सद्गुरु वाचोनी संसारी तारक, सद्गुरु वाचोनी संसारी तारक, नसेची निष्कंक आण कोणी, इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोनी, संशयाची श्रेणी छेदितिना, उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, पुरविती आरती शिष्याच्या, इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोनी, संशयाची श्रेणी छेदितिना, वंचना करीती जन दुष्ट नष्ट, वंचना करीती जन दुष्ट नष्ट, मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ते, इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोनी, संशयाची श्रेणी छेदितिना, ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, नेने साधनास आण काही, इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोनी, संशयाची श्रेणी छेदितिना, ध्येयं सदा परिभवग्नमभिष्टदोहं, तीर्थास्पदं शिवविरञ्चनुतं शरण्यं, वृत्त्यार्थिहं प्रणतपाल भवाब्धिपूतं, वंदे महापुरुष ते चरणारविंदं, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, विठ्ठल चरण संतांच्या, त्यांचा कृपादानी कधीचा विस्तार, त्यांचा कृपादानी कधीचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादानी कधीचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदांबुज तेजस्फुरदि प्रदेशं, विजिंद्राजी देवे सदास्तु यमानो, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उद्धारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिद आनंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, सेवे राजे सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेर मस्तक माझा पायावरी, या वाद करी संतांच्या संपादी ज्ञानंच विदाय भक्ती, विलोकितो येन समाधी राज, वैराग्यवंतं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुंतं, सद्गुरु वाचोनी संसारी तारक, नसेची निष्कंक आण कोणी, इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोणी, संशयाची श्रेणी छेदितिना, प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तनरूपी सेवे करता निवडलेला अभंग विश्वमौली ज्ञानोबरायांच्या गाथ्यातील 5 चरणाचा अभंग आज या ठिकाणी या सेवे करता निवडलेला आहे। मुक्त कविले तेजोंदी भगवान श्री ज्ञानोबराय, श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय आणि आपल्या परिसरातील सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने श्री क्षेत्र 22 या गावी आज आपण विश्वमौली ज्ञानोबरायांचा 728वा समाधी संमेलन सोहळा करतो आणि त्या निमित्ताने या ठिकाणी कीर्तन सेवा आहे। त्या निमित्ताने सर्व टाळकरी मंडळी, मृदंगवादक, गायक, सर्व गावकरी मंडळी या ठिकाणी या सेवेकरता आवर्जून उपस्थित आहेत। आदरणीय हरिभक्तपरायण दत्ता महाराजांच्या माध्यमातून ही सेवा माझ्या वाटेला आलेली आहे। त्यांच्या विनंतीला मान देऊन मी या ठिकाणी आज आपल्या समोर उभा आहे। त्या निमित्ताने मला सर्वांचं दर्शन होत आहे, गोड असा योग आहे। आपल्या या पवित्र गावी माझं 3रं येणे, 3 वेळा मी इथे आलो। सप्ताहात एकदा आलो होतो, दत्त जयंतीच्या कार्यक्रमात एकदा आलो, त्यानंतर आता आलो। आनंद आहे, टाळकरी मंडळी इथे भरपूर असतात। मला महाराजांनी फोनवर सांगितलं वादकाची जरा अडचणी येईल, तुम्ही येताना वादक सोबत घेऊन या। दत्त जयंतीच्या कार्यक्रमाला मी आलो होतो, वादकाची अडचण होती, म्हणून करता
आवर्जून महाराजांनी सांगितलं. आमच्यासोबत हरिभक्तप्राण आदरणीय गुरुबंधू मृदंग विशारद मृदंग अलंकार स्वप्नील महाराज कातमंडे, वारकरी शिक्षण संस्था डिक्सळ मध्ये महाराजांची बोर्डाची संस्था आहे. महाराज विद्यार्थी घडवण्याचं काम करतात. अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे आपल्या परिसरात वादक आहेत नाही असं नाही, परंतु पैकी तयार मृदंगवादक म्हणजे स्वप्नील महाराज ते या ठिकाणी आज या कीर्तन रूपी सेवेकरता आवर्जून उपस्थित आहेत. तुम्ही सर्व गावकरी मंडळी, मला सगळ्यांचा काही परिचय नाही. कोणाला भजन क्षेत्रात किती येते काय काहीच मला माहित नाही. मला फक्त इथे एक माणूस परिचयाचा आहे, आमच्या आदरणीय मृदंगवादक महाराज. महाराजांनी माझी कीर्तन सेवा तिथे वाजवली होती. बाकी मला जास्त कोणाचा इथे परिचय नाही, त्यामुळे कोणाचं नाव उल्लेख करण्याची काही गरज नाही. आज आपण विश्वमाऊली ज्ञानोबारांच्या या समाजी संजीवन सोहळ्याच्या निमित्ताने कीर्तन सेवा आहे. त्या निमित्ताने विश्वमाऊली ज्ञानोबारा आपल्या गुरुविषयी असलेली निष्ठा, गुरुविषयीचा अलौकिकत्व सांगून त्यांच्या ठिकाणी आपल्या अंतःकरणात असलेली अनन्यता महाराज या अभंगाच्या द्वारे स्पष्ट करतात. विडाला 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 मला वाटतं अभंग आपल्या परिचयाचा नाही. परिचयाचा जरी नसला तरी अभंग परिचय करून द्यायचा काम माझं आहे. अभंग 5 चरणाचा आहे आणि अभंगाच्या माध्यमातून विश्वमाऊली ज्ञानोबा साधकाच्या बरोबर संवाद सांगतात. साधकात संवाद असा आहे की संसार सागरातून माऊली सांगतात की सद्गुरूच तारतात, संसार सागरातून दुसरं कोणी तारू शकत नाही, असं मार्गदर्शन माऊली साधकाला करतात. प्रश्न असा आहे, साधक कोणाला म्हणायचं? काही शहाणी माणसं उत्तर देतील, महाराज साधक जो साधना करतो त्याला साधक म्हणतात. अजिबात नाही. साधक त्याला म्हणायचं आपल्या जीवनातील संपूर्ण दुःखाचं मूळ कारण काय आहे हे ज्यांनी शोधलंय आणि ते शोधून ते दुःखाचं मूळ कारण निवृत्त करण्याचा जो प्रयत्न करतो त्याला साधक म्हणतात. आपल्या जीवनातील दुःखाचं मूळ कारण काय आहे हे शोधणं आणि शोधल्यानंतर ते निवृत्त करण्याकरता जो प्रयत्न करतो त्याला साधक म्हणतात. आता इथं उभा राहिलेले टाळकरी काही 4-2 श्रोते मंडळी असतील. आपला नंबर साधकात बसतो पण नाही, आपला आपण तपास. आपल्याला आपल्या जीवनातील दुःखाचं मूळ कारण आपण अगोदर शोधलं पाहिजे. जेव्हा आपल्या जीवनात आपल्याला दुःख आहे असं समजेल तेव्हाच माणूस त्या दुःखातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या जीवनात दुःख आहे असं आपल्याला कधी वाटलेलंच नाही. बरोबर आहे का? वाटलं नाही. ज्या अर्थी आपण मोकळ्या मनाने संसार करतोय की नाही, रोज संसार करतोय आपण. याचा अर्थ हा की आपल्या जीवनात जे काही दुःख आहे दुःख आपल्याला कधी वाटलंच नाही, त्याच्यातून बाहेर पडण्याचा प्रश्नच येतच नाही. वास्तविक पाहता संसारामध्ये मला दुःख नाही का? मग आहे. गुरु तुकोबारे सांगतात की अनेक दुःखे सांगू मी किती, सकळ संसाराची स्थिती, न साहे पाषाण फुटती, भय का पचित्ती भरला असे. तुकोबारे सांगतात अहो काय दुःख म्हणून सांगू, आणि किती दुःख तुम्हाला सांगू. संसारामध्ये किती दुःख आहेत महाराज. महाराजांनी शब्द बघा किती महत्वाचा वापरला इथे. अनेक दुःखे सांगू मी किती, सकळ संसाराची स्थिती, आणि न साहे पाषाण फुटती. पाषाणाऐवजी महाराजांनी तर दगड शब्द वापरता आला असता की हो महाराज, पण महाराजांनी अगदी गोड शब्द टाकला पाषाण. बाबा पाषाणातून दगडात फरक काय? जरी माणसं सांगता आला तर सांगा. फरक आहे. ते फरक नाही म्हणतात तुम्हाला मी फरक सांगतो. शेजारच्याने विहिरीचं काम चालू केलेलं असतं आणि चालू मध्ये काम बंद करायचं. शेजारचा माणूस म्हणतो काळ विहिरीचं काम बंद केलं, पाणी लागलं का? तो काय म्हणतो पाणी नाही लागलं, पाषाण लागलं. आता लक्षात घ्या, जो सहजासहजी फुटतो त्याला दगड म्हणतात, आणि जो यंत्राच्या सहाय्याने देखील फुटत नाही त्याला पाषाण म्हणतात. आणि तुकोबाराय सांगतात असं पाषाण संसारातली दुःख भोगून नाही तर संसारातली दुःख ऐकून न साहे पाषाण फुटती, आणि भय कापचित्ती, थरथर कापत म्हणतात ते पाषाण. परंतु आपण माणसं संसारातलं दुःख एवढं सहन करून सुद्धा संसारातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो का आपण?
प्रयत्न करत नाही महाराज. याचा अर्थ हा की आपल्याला आपल्या जीवनातील अगोदर दुःखाची जाणीव व्हावी लागते आणि दुःखाची जाणीव झाल्यानंतर त्यातून माणूस बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतो. दोषाची जाणीव झाल्याशिवाय गुणाची सुरुवात नाही माहिती. दुःखाची जाणीव झाल्याशिवाय सुखाचा प्रारंभ नाही. अज्ञानाची जाणीव झाल्याशिवाय ज्ञानाचा प्रारंभ होऊ शकत नाही. म्हणून आपण जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये अज्ञान किती आहे, आपल्या जीवनात दोष किती आहेत, आपल्या जीवनामध्ये दुःख किती आहे हे आपण तपासलं पाहिजे. विढल विढल तपासलं पाहिजे का नाही आपल्या जीवनात दुःख किती आहे, दोष किती आहे. मला वाटतं माणसाने कमीत कमी आपण सध्या कोणत्या वर्गात मोडतो. या धर्म मंडपामध्ये आपण कीर्तनाला आल्यानंतर आपली योग्यता काय आहे ते माणसाला कळलं पाहिजे. इथे माझ्यापेक्षा अधिक वर्ष परमार्थ केलेले माणसं उभा आहेत. तुम्ही जेवढा परमार्थ केले तेवढं वय सुद्धा माझं नाही, बरोबर आहे. परंतु काही परमार्थिक माणसं, मी इथल्या माणसं सांगत नाही बरं का, इथल्या माणसाचं मी सांगत नाही, काही परमार्थिक माणसं या धर्ममंडपामध्ये आल्यानंतर इथून बाहेर गेल्यानंतर तंबाखू खात. काही माणसांनी 40 वर्ष माळ घातली असेल. मग आम्ही आपलं एवढी मोठी मोठी माणसं आमच्या समोर कीर्तनाला बसलेत, उभा आहेत, म्हणून करता आम्ही कसं तरी घाबरत अजून शब्द बोलतो आणि कीर्तन झाल्यानंतर खाली बसतो. खाली बसल्यानंतर ते माणसं काय म्हणतात, काढा रामभाऊ तंबाखू म्हणतात की नाही. म्हणजे इथल्या माणसाचं मी कुणाचं सांगत नाही, मला इथल्या माणसाचा परिचय नाही. अशी गंमत आहे. आपण कोणत्या वर्गात आहोत, आपली योग्यता काय आहे माणसाने तपासली पाहिजे. बघा गुरुवेळ संतवीर बंडता त्या कराडकर त्यांच्या जीवनातला प्रसंग आहे. त्यांनी सांगितलं मागच्या समाधी सुरुवातीच्या वेळेला त्यांनी सांगितलं म्हणे आम्ही 1968-70 साली पंढरपूरला चातुर्मासात होतो म्हणे. चातुर्मासात 1968-70 साली. आणि मग आमचा कसदार चातुर्मास चालू होता. कसा, अगदी कसदार. सकाळी 3 वाजता उठून आम्ही चंद्रभागेचं स्नान करून पंढरपूर तीर्थक्षेत्राची प्रदक्षिणा करून पांडुरंगाच्या पायाचं दर्शन करून 6:30 वाजता आम्ही गुरुवेळ मंडळींच्या पाठाला हजर असायचो. धुंडा महाराजांच्या पाठाला आम्ही 6:30 वाजता हजर असायचो. आणि म्हणून आम्ही आमच्या गुरुजींना विचारलं की गुरुजी सध्या आम्ही कोणत्या वर्गात मोडतो, आमची काय योग्यता आहे. ऐका, 3:30ला उठून चंद्रभागेचं स्नान करून पांडुरंगाच्या पायाचं दर्शन करून 6:30ला पाठाला आहेत. मग आम्ही सध्या कोणत्या वर्गात आहोत विचारलं गुरुजींना. आणि मग गुरुजींनी त्यांना उत्तर दिलं तुम्ही कोणत्या वर्गात मोडतात हे तुम्हाला मी नंतर सांगतो म्हणले. काय म्हणले, तुम्ही कोणत्या वर्गात. त्यांना वाटलं गुरुजी आम्हाला म्हणतील तुम्ही तीव्र मुमुक्षु आहात, तुम्ही मुमुक्ष आहात, तुम्ही ज्ञानी आहात वगैरे वगैरे काहीतरी सांगतील. परंतु गुरुजी म्हटले तुम्हाला तुम्ही कोणत्या वर्गात मोडताय मी नंतर सांगतो, अगोदर पामर कशाला म्हणतात याची व्याख्या सांगतो. मग त्यांनी पामराची व्याख्या सांगितली की म्हणजे संपूर्ण जगावरच ज्याचं प्रेम संपलेलं आहे आणि फक्त आपल्या शरीरावरच ज्याचं प्रेम शिल्लक आहे त्याला पामर म्हणतात. विढल विढल शहाणी माणसं इथे उपस्थित आहेत, माझं बोलणं कळलं असेल. गुरुजींनी त्यांना पामराची व्याख्या सांगितली. आपल्याला कळली पामराची व्याख्या, कळली असेल, कळलीच असेल. ज्याचं संपूर्ण जगावरचं प्रेम संपलेलं आहे आणि फक्त शरीरावरच ज्याचं प्रेम आहे त्याला पामर म्हणतात. आता इथं बसल्यापैकी कोणाचं शरीरावर प्रेम आहे सांगा, आणि जगावर प्रेम नाही फक्त शरीरावरच प्रेम आहे असं कोणी आहे का. तुमचं पैशावर प्रेम नाही, बाईकवर प्रेम नाही, मुलावर प्रेम नाही, जगावर प्रेम आहे. स्वतःच्या शरीरावर आहे, शरीरावर आहे का, शरीरावर पण आहे. तुम्ही पामर सुद्धा नाही. विडाला विडाला विठाला विठाला. मग गुरुवेळ बंडता त्या म्हटले आम्हाला आमच्या गुरुजींनी पामराची व्याख्या सांगितल्यावर आम्ही कोणत्या वर्गात मोडतो हे आम्ही आमच्या गुरुजीला पुन्हा विचारलंच नाही. ऐका, 3 वाजता उठून चंद्रभागेचं स्नान पंढरपूर प्रदक्षिणा करून देवाचं दर्शन करून 6 वाजता जर पाठाला हजर आहे तर त्यांचा नंबर पामरात सुद्धा नाही. आपली काय योग्यता असेल लक्षात घ्या. गंमत आहे, आपल्याला आपलं अज्ञान कळलं पाहिजे. मी म्हणतो माणसाला आपली काय योग्यता न कळू द्या, परंतु कमीत कमी आपल्याला काय कळत नाही हे तरी कळावं. बरोबर आहे. आपल्याला काय कळत नाही हे ज्या दिवशी कळेल तो दिवस सोन्याचा असेल, भाग्याचा असेल. आपली योग्यता, आपल्याला किती ज्ञान आहे, आपल्या जीवनात किती अज्ञान आहे कळलं पाहिजे.
एक लहान मुलगा आपल्या बापाला प्रश्न विचारतोय, बाबा बाबा मासे झाडावर कसे चढतात? काय प्रश्न विचारतोय मुलगा? बाबा मासे झाडावर कसे चढतात? त्याच्या बापाने काय उत्तर दिलं? मूर्खा, मासे झाडावर चढतात ते काय म्हशी आहेत का? म्हणजे आपल्या मुलाला काहीच कळत नाही, बापाला अजिबात कळत नाही, याला अज्ञान म्हणतात. आणि हे अज्ञान आपल्याला कळलं पाहिजे महाराज. हे जोपर्यंत आपल्याला अज्ञान कळत नाही तोपर्यंत ज्ञानाची सुरुवात नाही. आपला मुद्दा हा आहे, दुःखाची जाणीव व्हावी लागते, मगच माणूस त्याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्हा आम्हाला आणखीन दुःख दुःख आहे असं कधी वाटलेलं नाही, बरोबर आहे. एक छोटा दृष्टांत तुम्हाला सांगतो. 26 जानेवारीचा दिवस जवळ आला होता. आता सगळी जुनी माणसं आहेत, अगदी मोकळं मोकळं बोलतोय आपल्या समोर. 26 जानेवारीचा दिवस जवळ आला होता आणि एका जेलमध्ये जे काही कैदी होते त्या जेलर साहेबाने असं सांगितलं प्रधानापाशी की आपल्या कैद्यामध्ये असणारे जे काही कैदी आहेत त्यांना येत्या 26 जानेवारीला माझा निरोप सांगा की तुम्ही जे मागाल ते आम्ही द्यायला तयार आहोत. त्या दिवशी नामंजूर हा शब्दच नामंजूर म्हणले, सगळं मंजूर. जुन्या काळात घटना होती तशी. काय असायचं, जेलमध्ये असणारे कैदी 15 ऑगस्ट जवळ आली की 15 ऑगस्टच्या दिवशी त्या प्रत्येक कैद्याला समोर त्याचा गुन्हा काय आहे तपासायचा. त्याचा गुन्हा सर्वसामान्य असला, त्याला 7 वर्ष जरी शिक्षा असली तरी त्या दिवशी त्याला मुक्त करायची, त्या दिवशी त्याला मुक्त करायची. मग तसं त्या जेलरला वाटलं 26 जानेवारी जवळ आलेले आणि आपल्या कैद्यांना आपण जे मागा ते आपण देऊ. अरे तो प्रधानापासून निरोप पाठवला, परंतु आपलं जे काही म्हणणं आहे एका चिठ्ठीमध्ये लिहून आम्हाला कळवा. तुमच्या सगळ्या इच्छा, सगळ्या आकांक्षा, सगळ्या अपेक्षा आपण त्या दिवशी पूर्ण. निरोप सांगितला. 26 जानेवारीचा दिवस उजळला. सर्व त्या ठिकाणी कैदी एका ठिकाणी जमा झालेले आहेत. त्या जेलमधले जे काही कार्याधिकारी आहेत, पदाधिकारी, सगळे माणसं एका ठिकाणी जमा झाली. ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला आणि मग त्या राजाने त्या ज्या काही चिठ्ठ्या लिहून दिल्या होत्या प्रधानाने, त्या सगळ्या चिठ्ठ्यांचा अभ्यास केला आणि एक मोठा ढिगारा टेबलवर ठेवला आणि एकच चिठ्ठी बाजूला ठेवली. मग त्या प्रधानाला प्रश्न पडला की जेलर साहेब तुम्ही असं म्हणला होता की आजच्या दिवशी तुम्ही जे मागाल ते आम्ही देऊ, असं तुम्ही म्हणला होता कैद्यांना, आणि मग मग हे पृथक्करण का? हा ढिगारा वेगळा ठेवला, एक चिठ्ठी बाजूला ठेवली, असं वेगळं का म्हणे? मग तेव्हा त्या जेलरने सांगायला सुरुवात केली, म्हणे सगळ्या चिठ्ठ्यांचा मी अभ्यास केला, आता तुम्ही याचा अभ्यास करा, घ्या चिठ्ठीने वाचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल ही चिठ्ठी मी बाजूला का ठेवली. त्या प्रधानाने चिठ्ठी समोर घेतली आणि चिठ्ठी वाचायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की जेलर साहेब, राजे साहेब, आम्ही अमुक अमुक कैदी आपल्या चरणसेवेशी सप्रेम जय हरी. विनंती विशेष, ऐका त्यांनी काय लिहिलं, विनंती विशेष, राजे आजच्या दिवशी तुम्ही आमच्यावर प्रसन्न आहात आणि आम्ही जे मागाल ते तुम्ही द्यायला तयार आहेत राजे. आता ऐका बरं का राजे, ऐका. ते म्हणले तुम्ही जे मागाल ते आम्हाला द्यायला तयार आहेत. तर त्यांनी बोलायला सुरुवात केली. त्या कैद्याने लिहिलेलं, राजेसाहेब खरं म्हणजे आपल्या कैदेत आल्यापासून सगळं काही व्यवस्थित आहे. माझं बोलणं कळते? त्यांनी काय लिहिलं की आपल्या कैदेत आल्यापासून सगळं काही व्यवस्थित आहे. म्हणजे ज्याला कैदेत व्यवस्थित वाटते तो त्याच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न कसं काय करेल? करणारच नाही. म्हणून तो आपल्या कैदेत आल्यापासून सगळं काही व्यवस्थित आहे. अगदी जेवण चांगलं आहे, संध्याकाळचं जेवण चांगलं आहे, झोपायला आरामच चांगला आहे, पांघरायला भरपूर आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. परंतु घरी असताना सकाळी 7ला चहा मिळायचा आणि तो चहा मला इथे 9 वाजता मिळतो. कृपा करून तो 9चा चहा मला 7ला मिळावा. कावे आपला कैदी खाली सही लिहिली. दुसरी चिठ्ठी घेतली. त्याही चिठ्ठीत आता महिना असाच लिहिला होता, अमुक अमुक राजे मी तुमच्या चरणसेवेशी साष्टांग दंडवत करतो आणि तुम्ही जे मागाल ते तुम्ही द्यायला तयार आहात, तर माझी मागणी आहे. त्यात असं लिहिलं होतं की आपल्या कैदेत आल्यापासून सगळं काही व्यवस्थित आहे, सगळं काही चांगलं आहे, फक्त अडचण एवढीच आहे, तंबाखू सुद्धा आहे म्हणे. काय कुणाला राग येतो बरं का, मी तिथल्या कोणाला बद्दल बोलत नाही. तंबाखू आहे, त्याच्याकरता चुना सुद्धा आहे, पण तो ओला नाही, वाळलेला आहे. कृपा करून ओला चुना मिळावा, कळावे आपला कैदी. दुसरी चिठ्ठी उचलली, त्यातही असंच लिहिलं होतं. त्यांनी असं लिहिलं, आपल्या कैदेत आल्यापासून सगळं काही चांगलं आहे, अगदी राहायला चांगलंय, खायला चांगलंय, सगळ्या सुयेत, फक्त माझ्या अंगावर शर्ट आहे, त्या शर्टची काही बटणं तुटलेली आहेत, त्याच्याकरता दोराही आहे, परंतु ते बटन बसवण्याकरता सुई नाही. सुई मिळावी, कळावी आपला कैदी. आता मला सांगा, ह्या चिठ्ठ्या वाचू का बंद करू? होय. आणि या चिठ्ठीत तुमचा विनंबर आहे बरं का, तुमची सुद्धा मागणी त्याच्यामध्ये आहे. आता ऐका, या सगळ्या चिठ्ठ्या वाचत बसत नाही. त्या कैद्यांच्या मागण्या ऐकल्या आणि एक बाजूला ठेवलेली चिठ्ठी तेवढी उचलली आणि त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की जेलर साहेब,
राजेसाहेब, माझ्याकडून नजर चुकीने संग दोषाने गुन्हा घडला आणि त्या गुन्ह्याची मला पुरेपूर शिक्षा मिळालेली आहे आणि याच्या पुढे असा गुन्हा मी कधीही करणार नाही. कृपा करून या कैदेतून मला कायमच मुक्त करावं. कळावे आपला कैदी आणि खाली सीट. आता आपल्या लक्षात आले असेल की या सगळ्या कैद्यातून एकच कैदी शहाणा निघाला. त्याला त्याच्या दुःखाची जाणीव झाली म्हणून त्याने त्याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. परंतु बाकीच्या कैद्यांना आपण दुःखी आहोत असं कधी वाटलंच नाही. म्हणून तुम्ही आम्ही जीवरूपी कैदी या मृत्यूलोकामध्ये कित्येक तरी जन्म जल खितपत पडलेलो आहोत. वासनेच्या बेड्यात, तुरुंगाच्या बेड्यात, वासनेच्या कुलपात आपण इथे अडकून पडलो, परंतु बाहेर पडण्याचा प्रयत्न आपण कधी केलाच नाही. म्हणून आपला साधकात नंबर नाही. मग ज्यांनी या दुःखातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला त्यांना साधक म्हणतात. आणि असे साधक विश्वमाऊली ज्ञानोबांकडे गेले. माऊली, आम्ही या संसार दुःखातून बाजूला जाण्याकरता भरपूर प्रयत्न केले, बरीच साधनं केली, नाना साधनांच्या केल्या कटपटा, न पवती हो त्याची आधार वंटा. आम्ही बरेच प्रयत्न केले, परंतु या संसार दुःखातून आम्ही बाजूला पडलो नाही. माऊली, तुम्ही सांगा, या संसार दुःखातून आम्ही बाजूला जाण्याकरता, बाजूला पडण्याकरता कोणतं साधन केलं पाहिजे? विश्वमाऊली ज्ञानोबा त्यांना सांगतात की कोणतं साधन केलं पाहिजे. त्यांना हे न सांगता की मी हे साधन करतोय, की त्या साधना व्यतिरिक्त मला दुसरं कोणतं साधन तर माहीतच नाही, परंतु आम्ही दुसरं कोणतं साधनाचा अवलंबही करत नाही. हा अभिप्राय विश्वमाऊली ज्ञानोबाराय अभंगाच्या 5व्या चरणात म्हणजे शेवटच्या चरणात सांगतात. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास. नेणे साधनास आला काही, नेणे साधनास आला काही. इंद्रचंद्रदेव ब्रह्मादी करोनी, इंद्रचंद्रदेव ब्रह्मादी करोनी. इंद्रचंद्रदेव ब्रह्मादी करोनी. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, नेणे साधना कान काही, नेणे साधना कान काही. ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, नेणे साधनास आन काही. माऊली सांगतात की मी हे साधन करतोय की या साधना व्यतिरिक्त मला दुसरं कोणतं साधन माहित नाही. नेणे साधनास आन काही. कोणतं साधन केलं तर माऊली सांगतात की मी गुरुचा दास आहे, दुसरं साधन मला माहित नाही. आपण जर ज्ञानेश्वरी वाचत असाल तर ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी भक्ती योग सांगितला. कशा करता? देवाकडे जाण्याकरता जे काही साधन आहे किंवा संसार दुःखातून बाहेर पडण्याकरता ज्ञानयोग सांगितला, कर्मयोग सांगितला. प्रत्येक अध्यायामध्ये वर्णन केले. ते ज्ञानोबा म्हणतात की दुसरं साधन मला माहित सुद्धा नाही. किती गुरुविषयी निष्ठा आहे ज्ञानोबांच्या अंतःकरणात बघा. ज्ञानोबा स्वतःला गुरुचा दास म्हणून घेतात. म्हणजे ज्ञानोबा निवृत्तीचे दास आहेत म्हणून ते ज्ञानदेव आहेत. आपण दास आहोत परंतु प्रवृत्तीचे, म्हणून आपण अज्ञानदेव आहोत. ज्ञानोबा निवृत्तीचे दास याचे दोन अर्थ. निवृत्ती अवस्थेचे दास आहेत असाही अर्थ घ्या, किंवा निवृत्तीनाथ महाराज सुद्धा काय आहेत?
दास आहेत म्हणजे गुरुचा आम्ही दास, गुरु, श्री गुरु, सद्गुरु असे त्याच्यामध्ये टप्पे आहेत. कुणाला म्हणायचं गुरु, कुणाला म्हणायचं श्री गुरु, सद्गुरु. काय करतात गुरु? तर गुरु जे आहेत गुरु आपल्याला परोक्ष ज्ञान देतात. परोक्ष ज्ञान म्हणजे अप्रत्यक्ष, थोडा बदल याच्यामध्ये. गुरु आपल्याला परोक्ष ज्ञान देतात, श्री गुरु आपल्याला अपरोक्ष ज्ञान देतात आणि सद्गुरु आपल्याला थोडा अपरोक्ष ज्ञान देतात. अशा गुरूंचा मी काय आहे? दास आहे, दास. केवढी निष्ठा कमालीची निवृत्तीनाथ महाराजांच्या विषयी ज्ञानोबारायांची. आपल्याला जर वेळ भेटला, कारण मला वेळ नाही, कारण पुढे चिंतन आपल्याला करायचे, मग तुम्हाला सांगतो पत्ता. 13व्या अध्यायामध्ये श्लोक आहे, अमानित्व मदम भित्तो महिंसा शांतिरार्जवम आचार्य उपासनम शौचम स्थैर्यमात्म विनिग्रह. या पदावरचं तुम्ही चिंतन वाचा ज्ञानोबारांच्या ओव्या. केवढी निष्ठा ज्ञानोबारांनी आपल्या श्रीगुरूंविषयी सांगितली आपल्या लक्षात येईल. तूर्त एक प्रसंग ज्ञानोबारांचा तुम्हाला सांगतो. आज ज्ञानोबारांचा समाधी सोहळा आहे, त्यामुळे थोडा ज्ञानोबारांच्या जीवनाला आपण थोडासा स्पर्श करून पुढे जाणार आहोत. किती निष्ठा ज्ञानोबारांच्या निवृत्तीनाथ महाराजांच्या विषयी ज्ञानोबारांच्या अंतःकरणामध्ये. ज्ञानोबारांचे आईवडील जेव्हा देहांत प्रायश्चित्त करण्याकरता निघतात, तो प्रसंग आहे. विठ्ठलपंत, रुक्मिणी माता देहांत प्रायश्चित्त करण्याकरता निघताय. चिठ्ठी लिहून ठेवली म्हणतात. फक्त निवृत्तीनाथ महाराजांना सांगितलं की तुम्हाला समाज संन्यासाची मुलं म्हणतात म्हणून तुम्हाला वाईट टाकलंय आणि त्याच्याकरता आम्हाला देहांत प्रायश्चित्त करावं लागतंय, आम्हाला आमचा देह संपवावा लागतोय, तेव्हा तुम्हाला समाजात न्याय मिळेल, म्हणून करता आम्ही निघून जाणार. आणि मग ठरल्याप्रमाणे ती चिठ्ठी लिहून ठेवली म्हणतात. निवृत्तीनाथ महाराजांना तेवढी कल्पना दिली. सगळे भावंड झोपलेले आहेत, रात्रीची वेळ आहे आणि मग विठ्ठलपंत ठरल्याप्रमाणे जायला निघाले. मग निघाल्यानंतर त्यांच्या धर्मपत्नी रुक्मिणी आई साहेब, आपले पतिदेव निघलेत म्हणलं तर आपल्याला जायला पाहिजे. त्याही त्या ठिकाणी उठल्या आणि जायला निघाल्या. पतीच्या मता अनुसरणी पतिव्रता. 4 भावंड आहेत, झोपलेले आहेत आणि एकदा निघून गेल्यानंतर अशा गावाला जायचं की परत पुन्हा यायचं नाही, म्हणून करता ते निघाल्या. विठ्ठलपंत निघाले, परंतु रुक्मिणी आई साहेबाला 4 मुलं झोपेत टाकून जाऊ वाटत नाही. मग त्या दरवाजापर्यंत जायच्या आणि 4च्या अंगावर एकच वस्त्र टाकलेलं आहे. निवृत्तीनाथ महाराजांनी जर ते वस्त्र अंगावर ओढलं तर मुक्ताबाईच्या अंगावर काहीच राहत नाही, आणि मुक्ताबाईने जर अंगावरच ओढलं तर निवृत्तीनाथ महाराजांच्या अंगावर काय परिस्थिती असेल. ज्यांना पांघरण्याकरता वस्त्र नसावं, मांडे भाजण्याकरता फुटकं खापर नसावं, मागून आणलं पीठ सुद्धा विसोबा खेचरांनी बुटाने मातीत तुडवावं, हेही ज्यांनी सहन केलं. म्हणूनच आज ज्ञानोबारांच्या समाधीवर दह्याचे आणि दुधाचे अभिषेक करण्याकरता 4 तास रांगेत उभारावं लागतं. ही योग्यता आहे महाराज. आपल्याला परमार्थ करत असताना थोडं प्रतिकूल घडलं की आपण सोडून देतो. वारीला गेलो आणि आमची म्हैस मिली म्हणतो, वारीला जाणं बंद करतो. ऐका, ज्ञानोबारांच्या काळात जेवढं प्रतिकूल होतं तेवढं आता आहे का? अहो, ज्ञानोबारांना मागितलेली भिक्षा खाऊ दिली नाही, परंतु आपण वारीत गेल्यानंतर ज्ञानोबा तुकाराम म्हणलं की लोक आपल्याला गुलाबजामुन खाऊ घालतात. बरोबर आहे? काय करून ठेवले ज्ञानोबारांनी आपल्याकरता, तुकोबारांनी. बरोबर आहे? माझं बोलणं कळतंय? अशी परिस्थिती लक्षात घ्या. देहांत प्रायश्चित्त करण्याकरता निघतात, परंतु रुक्मिणी आई साहेबाला जाऊ वाटत नाही. 4 मुले, पोटचा गुळा 9 महिने सांभाळले, दरवाजापर्यंत जायच्या, परत माघारी यायच्या. मुक्ताईच्या अंगावरच काढायचं, मुक्ताईला चेहरा डोळे भरून पाहायचं, पुन्हा परत जायचं, पुन्हा ज्ञानोबारांना पाहावं, सोपान काकांना पाहावं, निवृत्तीनाथ महाराजांना पाहावं, परंतु जाऊ वाटत नाही. आता आहे का? हे देवत्व संतत्व थोडं बाजूला ठेवा. रुक्मिणी मातेचा संबंध एक आई आहे आणि त्या 4 मुलांना झोपेत टाकून जायची. कल्पना करा त्या आईच्या वेदना काय होत असतील त्या आईला. ज्या वेळेला संत वाङ्मयामध्ये असे प्रसंग घडले, अशा वेळेला संतांनी धर्माचा स्वीकार केलेला आहे. एका हाताला स्नेह आहे तर एका हाताला धर्म आहे. निघून जावा तर स्नेह आडवा येतो आणि थांबावं तर हातचा धर्म निघून जातो. म्हणून जेव्हा जेव्हा असे प्रसंग संत वाङ्मयात घडले त्यावेळेला संतांनी धर्माचा स्वीकार केला आणि स्नेहाचा त्याग केला. इतिहास ज्ञानोबा म्हणतात, आगाजीवीचा धर्म लोपला तरी सर्व सुखाचा थारा मुळला. आपल्या आत्मीयतेवर, प्रेमावर, वात्सल्यावर नांगर फिरला आणि आपल्या पतीवर बरोबर जाणं हा धर्म स्वीकारला. निघून गेले आणि निघून गेल्यानंतर सकाळी निवृत्तीनाथ महाराज उठतात, थोड्या वेळाने ज्ञानोबा उठतात. विचारलं, आई बाबा दिसत नाहीत, कुठे गेले? महाराजांनी सांगितलं, ज्ञानोबा शांत बसले. थोड्या वेळाने सोपान काका उठले.
विचारतात आई दिसत नाही, बाबा दिसत नाही. निवृत्तनाथ महाराज म्हटले येतील, थोड्या वेळात येतील, थांबा. थोडा वेळ निघून गेला. नंतर विचारतात आई दिसत नाही, कुठे गेलेत आई, कुठे गेले बाबा, येतील थोड्या वेळात. थोड्या वेळ नाही, मुक्ताबाई उठता. विचारतात आई नाही, बाबा नाही. निवृत्तनाथ महाराजांनी सांगितलं की आपले आई वडील देहांत प्रायश्चित्त करण्याकरता निघून गेले. मुक्ताबाई रडू लागल्या, सोपान काका रडू लागले, निवृत्तीनाथ महाराज सुद्धा रडू लागले. परंतु अशा वेळेला ज्ञानोबांच्या डोळ्यातून एकही अश्रूचा थेंब गळत नाही. निवृत्तीनाथ महाराजांनी विचारलं, माऊली तुमची आई गेली, तुमचे बाबा गेले, तुम्ही रडत नाही. ते चिंतन मला इथे सांगायचं की गुरुविषयी किती निष्ठा आहे. माऊली सांगतात की कोण म्हणतं माझी आई गेली, कोण म्हणतं माझे बाबा गेले. माझी आई, माझी बाबा, माझे क्षेत्र, माझी देवता जर कोण असतील तर श्री गुरु निवृत्तीनाथ हेच माझे क्षेत्र आहेत, हेच माझी देवता आहे, हेच माझी आई आणि हेच माझे पिता आहेत. ज्ञानोबांची ओवी आहे. ज्ञानोबा म्हणतात गुरु क्षेत्र, गुरु देवता, गुरु माता, गुरु पिता, म्हणून गुरुपूजे पुरवता मार्गुणेने. म्हणून करताना ज्ञानोबा सांगतात ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, नेणे साधनास आण काही. सगळी नाती जी माझी काय आहे ती फक्त श्री गुरु निवृत्तनाथ महाराजांच्या विषयीच आहे. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये गोड लिहितात. ज्ञानोबा म्हणतात की ये शरीराची माती मेळविन ती एक शेती, जे श्रीचरण उभे ठाती आराध्याचे. माझ्या शरीराची माती ज्या ठिकाणी श्री गुरूंचे चरण आहेत त्याच ठिकाणी मी समर्पित करतो. आमच्या संस्थेचे गुरुवर्य सद्गुरू विठ्ठल बाबा घुले ते पाठामध्ये ओवी सांगत असताना सांगायचे आणि जसे सांगायचे तसेच वागले बरं का. तुम्हाला इथे कोणाला माहित असतील नसतील, सद्गुरू जोग महाराज संस्थेचे अध्यापक होते विठ्ठल बाबा घुले. त्यांच्या निर्याण प्रसंगाच्या वेळी मला वाटतं ते पंढरपूरला होते आणि त्यांचा नित्यक्रम असायचा. सकाळी उठल्यानंतर बाथरूमला जाऊन यायचे आणि खोलीत बसून नामस्मरण चिंतन जप करत बसायचे. बघ ज्या दिवशी उठले आणि परत बाथरूमला जाऊन खोलीमध्ये बसले, दरवाजा लावून घेतला. परंतु बाबाचा स्वभाव असा कडक होता की बाबांच्याकडे एखादा व्यक्ती आला आणि 2 मिनिटाच्या पुढे बसला की बाबा म्हणायचे तुम्ही आता निघा, तुम्ही निघा. आपण म्हणायचे या मग परत, पण बाबा म्हणायचे तुम्ही आता निघा. त्यांना लगेच काढून द्यायचे. मग त्यावेळेला बाबा खोलीत बसले परंतु दरवाजा उघडण्याची कोणाची हिंमत नव्हती. थोड्या वेळेने बाबा आंघोळी करता बाहेर यायचे, परंतु बाबा काही आंघोळीला बाहेर येत नाहीत म्हणून कोणी दरवाजा उघडण्याची हिंमत नव्हती. परंतु तिथे एक गुरुबंधू त्यांच्या समकेल नसतील, त्यांनी हिमतीने दरवाजा उघडला. बाबांच्या हातात जपाची माळ होती आणि बाबांनी अशी मान टाकली. सगळं महाराष्ट्रभर निरोप गेला, बाबांचा देहांत झालं, बाबांचं देहांत झालं, सगळ्यांना माहिती झालं. परंतु त्यावेळेला गंमत अशी झालेली होती की चंद्रभागेला आता आपण ज्या महादरकडे ज्या पायऱ्या चढून जातो त्या पायऱ्या 5-7 पायऱ्या पाण्याखाली गेल्या होत्या आणि त्यांच्या गुरूंची समाधी कुंडलीकराच्या मंदिराच्या समोरच्या बाजूला म्हणजे शांताराम गुरुजीची समाधी तिथे. मग तिथं किती पाणी असेल? त्यांचं म्हणणं तर काय, ये शरीराची माती मिळविणे ती एक शेती, जे ते श्रीचरणासाठी आराध्याचे. मग जिथे श्रीगुरूंची समाधी आहे त्याच समाधीजवळ आपल्याला देहाची माती करायची. पण गंमत अशी सगळा महाराष्ट्र गोळा होईपर्यंत सकाळी घडलेली घटना 4 वाजेपर्यंत पाणी पूर्ण कमी कमी झालं आणि अगदी शांताराम गुरूंच्या समाधीच्या स्थळापर्यंत जागा रिकामी झाली आणि तिथे देहाची समाधी महाराजांनी विसर्जित केली. जसं बोलले तसं करून दाखवले. याला गुरु निष्ठा म्हणतात. आणि तशी माऊली म्हणतात की माझी सगळी नाती, माझी देवता, माझे गुरु, माझे माता, माझे पिता कोण असतील तर श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराज ही श्रीगुरूंच्या विषयी असलेली निष्ठा. साधकांनी माऊलीला प्रश्न विचारला, माऊली तुम्ही म्हणता की संसार सागरातून तरण्याकरता फक्त सद्गुरु, मग तुम्ही तरले का? ज्ञानोबारांनी सांगतात, ज्ञानोबा म्हणतात ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उदरेलो, गुरु आता उदरेलो, आता उदरेलो. ज्ञानदेव तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. आता उधारिले गुरु कृपे, आता उधारिले गुरु कृपे, श्री गुरु तारिका पाठिराता.
श्री गुरु सारिखाचा पाठीराखा श्री गुरु सारिखाचा पाठीराखा साधकाने प्रश्न विचारला, माऊली मग तुम्ही गुरुच्या कृपेने तरले का? ज्ञानोबा सांगतात, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आणि आता उद्धरिलो गुरु कृपे. शिवगुरु विठ्ठल बाबा घुले सांगायचे की ज्ञानोबाने तरलो तरलो दोनदा का वापरलं ते सांगायचे. मग तीनदा का नाही वापरलं? तीनदा जर वापरलं असतं तर म्हणले ब्रह्म निषेधात गेलं असतं आणि एकदाच वापरला असतं तर एक अध्यास शिल्लक राहिला असता. म्हणून करता ज्ञानोबा म्हणतात तरलो तरलो. एका तरलो शब्दाने अहम अध्यास उडवला आणि दुसऱ्या तरलो शब्दाने मम अध्यास उडवला. त्याला शास्त्रात दोन शब्द आहेत, याला कार्याध्यास म्हणतात आणि कारणाध्यास. एका तरलो शब्दाने कार्याध्यास उडवला आणि एका तरलो शब्दाने कारणाध्यास उडवला. म्हणून करता तरलो तरलो आता उद्धरिलो गुरु कृपे. गुरुच्या कृपेने काय केलो मी? तर हा संसार सागर तरुण गेलो किंवा मजर उदयी सद्गुरु जेणे तारेलो हा संसार पुरू म्हणून विशेष अत्यादुरो विवेकावरी जैसे डोळ्या अंजन भेटे तेवेळी दृष्टीशी फाटा फुटे मग वास पाहिजे देत प्रगटे महानिधी का चिंतामणी झाली हाती सदा विजय वृत्ती मनोवृत्ती तैसा पूर्ण काम क्षणी होती. ज्ञानदेव म्हणे म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेणे कृत कार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोष ते. म्हणून करता जीवन जगत असताना आपली निष्ठा गुरूंच्या विषयी असली पाहिजे. ज्ञानदेव म्हणे गुरुचा आम्ही दास नेणे साधनास आण काही. माऊली म्हणतात की संसार सागरातून तरुण जाण्याकरता फक्त आणि फक्त सद्गुरूच आपल्याला या संसार सागरातून तारतात. दुसरं कोणी तारू शकत नाही. साधकाने प्रश्न विचारला, माऊली दुसरं कोणी तारू शकत नाही? माऊली म्हणतात संसार सागरातून फक्त सद्गुरूच तारतात. हा अभिप्राय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. सद्गुरु वाचोनी सद्गुरु वाचोनी संसारी तारक 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 नसेची निष्ठा ज्ञान तोडी मुला नसेची निष्ठा ज्ञान तोडी इंद्रचंद्र देवा इंद्रचंद्र देवा ब्रह्माची करुणी इंद्रचंद्र देवा इंद्रचंद्र देवा ब्रह्माची करुणी इंद्रचंद्र देवा इंद्रचंद्र देवा ब्रह्माची करुणी सद्गुरु वाचोनी संसारी तारक निसंकार बोरी नसेची निसंकार बोरी सद्गुरु वाचोनी संसारी तारक नसेची निसंकार बोरी. वा माऊली सांगतात संसार सागरातून फक्त सद्गुरु तारतात. सद्गुरु वाचवणे सकारात्मक सांगितले. माऊली म्हणतात सद्गुरु वाचवणे संसारी तारक नसेच निष्ठंक आण कोणी. समोर बसलेली साधक मंडळी हुशार होती. माऊली तुम्ही तर म्हणतात की संसार सागरातून सद्गुरु तारतात, परंतु आम्ही तर असं ऐकलंय भवसागर तरता भवसागर तरता कारी करीत साचिंता पैल उभा दाता पैल उभा दाता
कटिकोर देवनिया त्याचे पायी घाला मिठी, त्याचे पायी घाला मिठी, मोल नेगे जग जेठी, मोल नेगे जग जेठी. भवसागर तरता कार्य करीत सा चिंता, पहिलं उभा दाता कटी कर ठेवून या त्याचे पाये घाला मिठी, मोल नेगे जग जेठी. भावा एकासाठी खंबाबा हे आपुले. आम्ही तर असं ऐकलंय की संसार सागरातून देव तारतो, आणि तुम्ही तर म्हणता संसार सागरातून सद्गुरु तारतात. नेमकं देव तारतो का सद्गुरु सांगतात सांगा. माऊली म्हणतात की संसार सागरातून फक्त सद्गुरुच तारतात. आणि मग देवाचं म्हणणं थांबा म्हणजे आम्ही देवाची चौकशी करू आले देवाकडे. माऊलीचं तर असं म्हणणं आहे की संसार सागरातून सद्गुरु तारतात. देवा तुमचं काय म्हणणं आहे, कोण तारतं संसार सागरातून? देवाने सांगायला सुरुवात केली संसार सागरातून मी तारतो म्हणले. असं नाही म्हणले संसार सागरातून मीच तारतो म्हणले. दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया मामे वे प्रपद्यन्ते माया मेतांतरंते. ते संसार सागरातून सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. संसार सागरातून तरुण जाण्याकरता फक्त मला शरण या, दुसरा संसार सागरातून तुम्हाला कोणी तारू शकत नाही. देवाने आणखी सांगितलं की श्यामम समुद्रता मृत्यू संसार सागरात भवा अभिनचिरात पार्थ मैया आवेशित चेत समाजा सांगा. तू हा उतरील पार भव सिंधू भव दुस्तर नदीचा. भगवान परमात्मा म्हणतो की संसार सागरातून फक्त मीच तारतो. आता ओवे काही याच्या किंबहुना धनुर्धरा जो मातीच्या उदरा तो मातेचा सोयरा की तुला चुकल्यावर सांगा. तेही मी तया जैशी असती तैसिया कै काळ लोकनिया घेतला पटा तैसे ते माझे कलत रहे जाणीजे काहीसे नाही इलजे तयाचे नेमी जन्म मृत्यूच्या लाटे झळंबती या सृष्टी ती देखुनिया पोटे ऐसे झाले. पुढे सडेजे देखील ते ध्यानकाशी लाविले परिग्रही घातले तळ्यावरी मग प्रेमाची पेटी बांधली एकाची पोटी मग आणले तटी सायुजाची एक भक्ताची नावे भक्ताचे नावे चतुष्पदादी आगवे वैकुंठ केले राणीने योग्य केले. बरंच चिंतन देवाने त्या साधकांना सांगितलं की संसार सागरातून फक्त मीच तारतो. त्यांनाही साधकांना पटलं. माऊलींच्याकडे गेले म्हणजे संसार सागरातून देव तर म्हणतो देवच तारतात, तुम्ही म्हणतात सद्गुरु तारतात. माऊली म्हणतात अजिबात नाही, संसार सागरातून सद्गुरुच तारतात. म्हणजे मग देवाने सांगितलं येतो कचरीला तरले जे सर्व भावे मज बजले तया आईलीच थडी सरले माया जा. याच काय करायचे तुम्ही सांगता सद्गुरु संसारातून तारतात, आणि देव तर म्हणतात की संसार सागरातून मी तारतो. माऊली तुम्ही सांगा संसार सागरातून कोण तारतं? माऊली म्हणतात संसार सागरातून सद्गुरुच तारतात. मग माऊलीने थोडं त्यांना सुधरून सांगितलं देव तारत नाही असं नाही म्हणले, देव सुद्धा तारतो, परंतु तारण्याची प्रक्रिया जेव्हा होत असते काय म्हणजे नीट आहे का, तारण्याची प्रक्रिया जेव्हा होत असते तेव्हा देव देव नसतो, तर देव कोण असतो? गुरु असतो. माझं बोललं कळलं? हरिपाठ पाठ सगळ्यांचा आहे की नाही? हरिपाठ पाठे मला उपप्रमाण द्या ना. देव तारत नाही असं नाही, पण तारण्याची प्रक्रिया जेव्हा होत असते तेव्हा देव देव नसतो. देव कोण असतो? आपणची हो देव होया गो आपणची. बोला होया गो आपणची देवा. माझा ऋतू माझा कैसा प्रेम भावा. माझा ऋतू माझा कैसा प्रेम भावा. माझा ऋतू माझा कैसा प्रेम भावा. आपणाची देव होया गुरु. आपणाची देव होया गुरु. होय गुरु होया गुरु. पुराणी वासना पडी बाबा. पुराणी वासना
ज्ञानपणाची देवा होया गुरु वासना ज्ञानोबराने साधकाला सांगितलं माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आणि आपणच देव होय गुरु. देव तारत नाही असं नाही, पण जेव्हा तारण्याची प्रक्रिया घडत असते तेव्हा देव कोण असतो? गुरुच असतो. मग संसारावरतून गुरुच तारतात. हे उत्तर ज्ञानोबरांचं बरोबर आहे. ज्या वेळेला अर्जुनाने भगवान परमात्म्याचे शिष्यत्व पत्कारलं, शिष्यस्तेहम साधी माम त्वाम प्रपन्न, त्यावेळेला भगवंताने मगच उपदेश केला. असो प्रज्ञावादांच भाषाचे. मग तिथून पुढे अर्जुनाला युद्धाकरता तयार केलं. मग अर्जुनाला युद्धाकरता तयार करण्याकरता कोण होता? देव होता. परंतु तारण्याची प्रक्रिया जेव्हा होत असते तेव्हा देव नसतो, तर देव कोण असतो? सद्गुरूच असतो. म्हणून करता संसार सागरातून कोण तारतात? सद्गुरु तारतात. या पहिल्या चरणावर काही प्रश्न आहेत, मोजका थोडक्यात चिंतन करून आपल्याला पुढे समाधी करायची आहे. समाधीचा काही आता हा टायमिंगच नाही, 2:30च्या नंतर तिथून पुढे टायमिंग असतो, पण आपल्याला वेळेनुसार आपण हा कार्यक्रम करतो. त्यामुळे 4-5 मिनिट मागे पुढे गेलं तर काही नाही ना. विढाला 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 विढाला. या पहिल्या चरणावर 2-3 प्रश्न आहेत, थोडक्यात आपण त्याचा अभ्यास करू. पहिला प्रश्न आहे संसार म्हणजे काय. दुसरा प्रश्न सद्गुरु संसारातून तारतात म्हणजे नेमकं काय करतात. बरोबर आहे. आणि हा संसार सागर आहे कुठं? आपल्याला तरुण कशातून जायचंय? होय श्यामराव, संसार सागरातून. मग ज्याच्यातून तरुण जायचंय त्याची माहिती पाहिजे की नाही बाबा? आपल्याला पुण्याला जायचंय, तिकीट काढले, पण ज्या गाडीचे तिकीट काढले ती गाडीचा नंबर तुम्हाला माहित पाहिजे का नाही? कुठल्या गाडीत बसून कसं मग तिकीट त्या गाडीचे काढले तुम्हाला खाली उतरू देणं. बरोबर आहे. म्हणून करता ज्याच्यातून तरुण जायचंय हा संसार सागर कुठे आहे? आपल्या परिसरातली माणसं. तुमच्या करता सांगतो, ज्ञानशुद्ध 7वा अध्याय काढायचा, त्याच्यामध्ये 14व्या क्रमांकाचा श्लोक आहे, देवी ईशा गुणमयी. त्याच्यावर चिंतन आले संसार सागर कुठे आहे, त्याची खोली किती आहे, त्याची रुंदी किती आहे, त्याच्यामध्ये कसल्या कसल्या मगरी आहेत, त्याच्यात मासे कसले आहेत, मग आपल्याला कोणतं साधन घेऊन त्याचा उतरावं लागेल तेच लिहिलेलं सगळं. तुम्ही ते साधन वाचा आणि मग संसार सागर करण्याकरता तयार व्हा. दुसरा प्रश्न आहे संसार कशाला म्हणतात. तर सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने आपली बायको, मुलं, आपला बाप, आपलं घर, शेती याला संसार म्हणतात. परंतु कधी कधी कीर्तन ऐकणाऱ्या माणसाला जर विचारलं संसार कशाला म्हणतात, ते म्हणतात पुनरपि जननम पुनरपि मरणम, याला संसार म्हणतात. तुकोबराय म्हणतात सर्प हा विकार पाडणारा, म्हणून रुसलो संसारा, सर्प हा विकार पाडणारा, तुझशी अंतरे दातारा, याचे दावेदारा निमित्त, याला तुकोबराय संसार म्हणतात. किंवा तरी देहाधिक संसार आहे, काही जण देहाला संसार म्हणतात. किंवा रुसलो संसारा, आम्ही आप आणि परा, आप आणि पर या द्वैताला काही ठिकाणी संसार म्हणतात, काही ठिकाणी वासनेला संसार म्हणतात. ज्ञानोबराय म्हणतात आगा जन्मने, उपजने आणि निमने हे साचच एका मानणे, मा जीवलोक मी म्हणे संसारू हन, याला ज्ञानोबराय संसार म्हणतात. आपल्या दृष्टीने मी जन्मतो आणि मी मरतो या मिथ्यात्व बुद्धीला संसार म्हणतात. अशा बरेच संसाराच्या व्याख्या आहेत. मग या संसार सागरातून सद्गुरु तारतात म्हणजे नेमकं काय करतात. तर सद्गुरु आपल्याला हा जो काही संसार आहे, हा संसार आपल्याला वाटतोय कसा? संसार कसा आहे? बरं दुःख गोड प्रमाण दिलं बाबाने. संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ, पुढे विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शुनी, पाठी लागले ओढाळ, कवण्याने शरण जाऊ, दृष्टी देईल निर्मळ. अगदी बरोबर प्रमाण दिलं बघा. इथे तुकोबरायांचं प्रमाण आहे ना. तुकोबराय म्हणतात या संसार सागरातून मी तरण्याकरता काय करू, त्याचं उत्तर आहे सद्गुरु वाचून, फक्त सद्गुरूला शरण जा. आपल्याला माहिती आहे संसार कसा आहे, दुःख मुळ आहे. संसार कसा आहे, खोट आहे. बरोबर आहे. आपल्याला खोटा आहे माहित असून सुद्धा आपण काय करतो, संसार करतो. मग संसार खोटा याचं ज्ञान आपल्याला आहे का? आपल्याला त्याचं ज्ञान नाही. आपण नुसतं म्हणतो खोटा, पण करायचं बंद करतो का? होय, करतोच की आपण. परंतु हा संसार खरंच खोटा आहे, याच्यातून बाहेरच पडलं पाहिजे याचं ज्ञान
सद्गुरू करतात. म्हणजे संसाराविषयीच मिथ्यात्व, दृढ मिथ्यात्व निश्चय करून देतात. ते संसार कसा आहे, मिथ्याच आहे याचं दृढ ज्ञान करून देतात. म्हणजे सद्गुरू संसार सागरातून तारतात. मग ते कसं तारतात, तर एकनाथ महाराजांचं प्रमाणे मला वाटतं, बोध दिला मज सांगा ते मार्ग दाविला नीट, भ्रांती समूळ गेली दिसू लागली वाट, नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट, आणि एका जनार्दनी पावलू पंढरी पेट. मग सद्गुरूने हे ज्ञान दिलं की माणसं पंढरपूरची वाट धरतात. म्हणजे काय करतात, संसार सागरातून मुक्त होतात. पण याच्या करता सद्गुरू फक्त संसार सागरातून तारतात. मग त्या साधकाने प्रश्न विचारला, माऊली तुम्ही तर म्हणतात सद्गुरू संसार सागरातून तारतात, दुसरं कोणी तारू शकत नाही, दुसरं कोणी तारू शकत नाही. आणि मग तुम्ही सांगितलं की इंद्रन चंद्रन ब्रह्म म्हणले, हेच काय म्हणले, मोठी मोठी माणसं हे नाही का तारत म्हणले. हे या संसार सागरातून आपल्याला तारू शकत नाही. हा अभिप्राय ज्ञानोबा अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. इंद्र चंद्र देवा, इंद्र चंद्र देवा ब्रह्मादी इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी छेदी तिना. माऊली सांगतात संसार सागरातून फक्त सद्गुरू तारतात. इंद्र चंद्र ब्रह्म हे आपल्याला संसार सागरातून तारू शकत नाहीत. आपल्या अंतःकरणामध्ये जे काही संशय आहेत, या संशयाची श्रेणी ते छेदन करू शकत नाहीत. का बरं करू शकत नाहीत, कारण ते त्या योग्यतेचे नाही. चंद्राचा विचार केला तर चंद्राला सुद्धा कुठेतरी डाग आहे, इंद्राचा सुद्धा कुठेतरी डाग आहे, आणि ब्रह्माला सुद्धा काय आहे, डाग आहे. म्हणून करता तारण्याकरता जीवन निष्कलंक असलं पाहिजे. ते निष्कलंक जीवन फक्त सद्गुरूंचं असतं, अर्थात निवृत्तीनाथ महाराजांचं आहे. ज्ञानोबारांच्या दृष्टीने ज्ञानोबा तर स्वतः नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, ज्ञानोबा तर निष्कलंक आहेतच, परंतु ज्ञानोबारांच्या दृष्टीने संत निवृत्तीनाथ महाराज माझ्याकरता गुरु आहेत आणि ते निष्कलंक आहेत, आणि तेच फक्त या संसार सागरातून तारतात. आणि आपल्याला जे काही आपल्या मनामध्ये जे काही संशय आहेत, संशयाचे बरेच प्रकार आहेत बघा, विपरीत भावना, प्रमेय संभावना वगैरे वगैरे संशय येतात की तुम्हालाही संशय नको, मलाही त्याचा संशय नको, म्हणून करता तिकडे आपल्याला जायचं नाही. अशा संशयाची श्रेणी ते करू शकत नाहीत. म्हणून करता इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी छेदितीना. मग फक्त आपल्याला या संशयातून सद्गुरू बाहेर काढू शकतात. मग जे सद्गुरू आपल्याला तारतात ते सद्गुरू आहेत कसे, जे सद्गुरू आपल्याला तारतात ते सद्गुरू आहेत कसे, तर ते सद्गुरू उघडे परब्रह्म, सद्गुरूची मूर्ती पुराविती आरती शिष्याच्या, असं सद्गुरूचं वर्णन आहे. आपलं भजनी मंडळ चांगलं गोड आहे, वारकरी चाली भजनी मंडळ म्हणते, परंतु अभंग परिचयाचा नसल्यामुळे थोडी अडचण व्हायला लागली. मला माफ करा, कारण समाधी उत्सवाचा आपला उत्सव करायचा आणि निमित्ताने ज्ञानोबारांचा अभंग घेतला, आणि ज्ञानोबारांचे अभंग चिंतन करण्याकरता पाठांतराकरता बरेच अवघड अभंग घेतले ज्ञानोबारांचे. परंतु आज हा प्रसंग आहे म्हणून करता या प्रसंगाला अनुसरून मी हा अभंग घेतला. थोडा सोपा अभंग घेतला असता आपल्या पाठांतरातला. अशी गंमत आहे. गोड भजनी मंडळ आहे आमचं, काही अडचणच नाही. आणि अगदी महाराज तर काय गोड पकडतात ते, मी बोलायचं सोडतो महाराजांच्या ते तुकडा वाजण्याकडे लक्ष करतोय, आणि त्याच्यात माझं सगळं विसरून द्या बरं का महाराज, आणि त्याच्यामुळे आमच्या टाळकरी दाता वापरले हे तुम्ही लक्षात ठेवा. विढाल विढाल आणि गंमत असे महाराज इकडे नेहमी येत असतील नसतील मला काही माहित नाही, परंतु सारखं सारखं आल्यानंतर तुमच्या ह्यांना सवय लागणार आहे, आणि सारखं येत नसल्यावर मग टाळ मागं पुढे होण्याची शक्यता दाट आहे. काय गंमत आहे हरीन तशी. गोड महाराज वाजवतो, कारण मी पक वाजवतो आणि त्यांनी वाजवलं मी लक्षात ठेवायचा प्रयत्न करतो, हे विसरून जायचं आणि ते लक्षात राहायचं. सद्गुरूचं वर्णन सांगितलं. सद्गुरू आहेत कसे, उघडे परब्रह्म. उघडे शब्दाचा अर्थ नागवे असा नाही बरं का. उघडे शब्दाचा अर्थ विकार रहित, उपाधी रहित. त्यांच्या मागे कुठल्याही प्रकारची उपाधी नाही, हे माझं हे मला असला काही त्यांच्या मागे उपद्व्याप नाही. आणि असे सद्गुरू काय करतात, पुरविती आरती शिष्याच्या ज्या काही इच्छा अपेक्षा असतील त्या सर्व काही करत असतात, सद्गुरू पुरवत असतात. हे इंद्रचंद्र देव आपल्याला ह्या संशयातून बाहेर करू शकत नाहीत आणि आपल्या इच्छा सुद्धा पूर्ण करू शकत नाहीत. म्हणून करता उघडे परब्रह्म, सद्गुरूची मूर्ती, पुरवती आरती शिष्याची. आणि मग अशा सद्गुरूची कोणी टिंगल करत, वंचना करीत जना वंचना करीत जना
वंचना करीत जन दुष्टानाचा वंचना करीत जन दुष्टानाचा मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वल्ली दाती मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वल्ली दाती मुख्य श्रेष्ठ वल्ली दाती इंद्र चंद्र देव ब्रह्माधिकारो इंद्र चंद्र देव ब्रह्माधिकारो श्रेष्ठ वल्ली दाती वंचना करीती जनदुष्ट नष्ट मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ते अशा सद्गुरूची कोणी टिंगल करत कशामुळे उघडे परब्रह्म उपाधी नाही. जे माणसं कुठल्या व्यापात नसतात उपाधीत नसतात ते लोक काय म्हणतात लोकांना माणसा देव येते म्हणतात. माणसं काय अक्कल नाही त्याला एकच फिरत आहे. म्हणजे जिथे माणसाने जायला पाहिजे ते गेलं पाहिजे परंतु माणसाचं जीवन जगत असताना तो कामणे आमा एकांताचा वास एकांतात माणसाच्या दुःखाची जाणीव होत असते. आपल्याकडे काय चूक घडते एकांतात करत असताना अशा लोकांना लोक म्हणतात एकलखोर येते. अशा लोकांची माणसं टिंगल करतात उघडे परब्रह्म या सद्गुरूंची टिंगल करतात. वंचना करीती जनदुष्ट नष्ट करू द्या ना काय करायचे कोणाला पण मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ते जे काय मुख्य माणसं आहेत मोठी माणसं आहेत ते त्यांना वंदन करतात. त्याच्या बाकी भगवान विष्णू गुरुजीला वंदन करतात. त्यांच्या धर्मपत्नी गुरुजीला वंदन करतात. नवे पंढरीश पांडुरंग परमात्मा सुद्धा निवृत्तीनाथ महाराजांचं दर्शन करतात. आहे बरेच ठिकाणी वर्णन आहे. ज्ञानोबारायांचं दर्शन करतात का मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ती म्हणून करतात. संसार सागरातून फक्त सद्गुरू तारतात म्हणून ज्ञानोबाराय या अभंगातून फक्त आपल्या सद्गुरू विषयी असलेली आतीव निष्ठा व्यक्त करतात. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास मी गुरूंचा दास आहे. अलीकडे गुरुजीकडून ज्ञान घेतो आणि गुरुजीपेक्षा थोडा मोठा झाला की गुरुजीचीच माती करतो. असे शिष्य कलियुगात आहेत महाराज. द्रोणा एकलव्याने मातीचा गुरु करून विद्या घेतली बरोबर आहे आणि अलीकडले गुरुची माती करायला बसलीत. आपल्याला कॉलेज मधलं जीवन माहितीये. असे गुरूंची कधी सुद्धा माणसाने टिंगल करू नये. कसाही असू दे कसंही असू द्या म्हणून करतात. ज्ञानोबा त्या अभंगाच्या माध्यमातून सद्गुरूचं अलौकिकत्व सांगून आपल्या अंतःकरणातील अनन्यता सांगतात. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास नेणे साधनास आण काही इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोणी संशयाची श्रेणी छेदीची ना विठोबा रखुमाई जय कुंडली कवरधारी माऊली शाळेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज हो यथामती आता अवकाशच्या अभंगावर मी चिंतन करण्याचा प्रयत्न केलाय. जे काही योग्य आहे सद्गुरूंचं आहे जे काही चुकीचे ते माझ्या बुद्धीचे दोष आपल्याला पुढे आज ज्ञानोबारायांचा 728वा समाधी संमेलन सोहळा आहे. पुढे समाधीचं चिंतन आपल्याला करायचं. आपण दरवर्षी हे चिंतन करतो. गेल्या वर्षी उत्तरश महाराज झाले ना त्यांच्या मुखातून आपण ही कीर्तन सेवा ऐकलेलीच आहे. आणि मग समाधी सोहळा गेल्या वर्षी ऐकलाय तो मला या वर्षी तो सांगायचा का वेगळा सांगणार का मी नाही सांगायचा वेगळा. आता वाटून दिली तरी चालेल फक्त विक्षेप नको. कोणी एक जण वाटा. दरवर्षी आपण ऐकतो समाधी सोहळा. मग दरवर्षी का बरं समाधी सोहळा ऐकायचा.
काय असतं बघा, आपण व्यावहारिक जीवन जगत असताना आपल्याकडून, थोडी माफी मागून बोलतो, आपल्याकडून नालायक लोकांची स्तुती होत असते. एखादा मूर्ख आहे तर आपलं काम करायचं, तुमच्यासारखी माणसं जगात नाही, तुम्हीच म्हणून सगळं, याला म्हणायचं नालायक लोकांची आपल्याकडून स्तुती होत असते. आणि लोकांची अशी स्तुती केल्याने आपली वाणी बाटल्या जाते. आणि ही वाणी पवित्र करण्याकरता परत परत ती संतांचं चिंतन ऐकावं लागतं, परत परत संतांची चरित्र ऐकायची. कशा करता? आपल्या वाणीचा बाट निघण्याकरता, त्याच्याकरता हे ऐकायचं असतं. किंवा भगवान परमात्मा म्हणतात की जे भक्त चरित्राते प्रशंसिती तेही प्राणापर होते, आवडते मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती. किंवा आणखी एक अभंग आहे बघा, भगवंताच्या मुखातला हा वचन असतील किंवा कोणते लिहिले, मला अभंग कोणाचाही लक्षात येणार, पण गुरुवारच्या प्रकरणामध्ये हा अभंग, यात्रे अलंकापुरा येते ते आवडते विठ्ठला. जे यात्रेला अलंकापुरीमध्ये येतात ते देवाला आवडतात. म्हणून करता ज्ञानोबाऱ्यांचं आपण, आता आपल्याला अलंकारमध्ये जाता नाही आलं, आपल्याला आपण काय देवाच्या आवडीचे नाहीत, परंतु भगवंताला माहितीये काही ना काही अडचणी असतात. वास्तविक मी आळंदीला न जाण्याचं कारण म्हणजे आमच्या वडीला आजारी आहेत, त्यांच्या मेंदूला ब्लड सप्लाय होत नाही, त्यांना काही घरचं जास्त समजत नाही, म्हणून करता घरी माणूस लागतो, म्हणून करता माझं फक्त जाणं झालं नाही. जेव्हापर्यंत जमलं तोपर्यंत आम्ही इथून आळंदीला समाधी सोहळा केला. गेल्या वर्षी महाराजांनी इथल्या कीर्तन करता मला आग्रह केला होता, मी समाधी सोहळ्याला जाणार नाही, म्हणलं मी येणार नाही. म्हणून या वर्षी परत मला फोन करून सांगितलं, तुम्ही जाणार नसलाल तर बावीला कीर्तनाला जा. बोलू नका. एक आपल्याला 15 ते 20 मिनिटात समाधी सोहळा उरकायचे आणि सेवा संपन्न करायची. तर मुद्दा हा आहे की दरवर्षी आपण हा समाधी सोहळा श्रवण केलेला आहे आणि तोच समाधी सोहळा आपण आज या ठिकाणी करणार आहोत. विश्वमाऊली ज्ञानोबा यांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिखाण पूर्ण, आणि मग संन्यासाची मुलं आहेत म्हणून करता शुद्धीपत्राच्या शोधामध्ये विश्वमाऊली ज्ञानोबा यांनी अमृतानुभव नावाचा ग्रंथ निर्माण केला. लोक आपल्याला संन्यासाची मुलं म्हणून आपल्याला वाईट टाकले, खरंच आपण एवढे वाईट आहोत का याचा शोध स्वतःचा अनुभव ज्ञानोबा यांनी त्या ग्रंथात लिहिला, म्हणून त्याला अमृत अनुभव असं नाव पडले. अमृतानुभव लिहिला. नंतर चांगल्या मार्गांकरता 65 झाली, सर्वसामान्य माणसाकरता हरिपाठ झाला. सर्व ग्रंथ ज्ञानोबा यांनी समाजापुढे ठेवले आणि विश्वमाऊली ज्ञानोबा भगवंताच्या दर्शनाकरता पंढरपूरला आले. लहान लेकर थोडं असं लहान लेकराशिवाय शोभा नसते. पंढरपूरला आले आणि भगवंतासमोर ज्ञानोबा म्हणतात, देवा तीर्थयात्रेला जायचं म्हणतं. सगळं केलं, साधका करता ज्ञानेश्वरी झाली, योग्यान करता 65 झाली, जीवनमुक्ता करता अमृत अनुभव झाला, सर्वसामान्य करता हरिपाठ झाला. तुमच्या जेवढ्या काही इच्छा होत्या मी पूर्ण केल्या. मला तीर्थयात्रेला जायचं, काही हरकत नाही जा, परंतु मला नामदेवरायांना सोबत घेऊन जायचं. नामदेवरायाला सोबत घेतलं, परंतु देवाला अनावर झालं. आवडता भक्त देवाचा नामदेव, नीट सांभाळा बरं का, खूप जीवलंय का म्हणे माझं, नीट सांभाळा. नामदेव म्हणतात, माऊली मी तुमच्याबरोबर तीर्थयात्रेला येतो, परंतु तीर्थयात्रेला आल्यानंतर तुम्ही म्हणताल पडा या देवाच्या पाया, पडा त्या देवाच्या पाया. मी कोणाच्या सुद्धा पाया पडणार नाही. कटावरी करणं हे ज्या देवाचे निघे तयाचे दर्शन, ज्याच्या कटावर कर आहेत आणि ज्याचे पाय समान आहेत त्याचं दर्शन मी करणार नाही. नामदेव महाराज तुम्ही कोणाचं दर्शन करू नका, फक्त माझ्या बरोबर चला. मग नामदेव आणि ज्ञानोबारायांनी तीर्थयात्रेला गेले. तीर्थयात्रा आवरून वापस आले. देवाने दोघांच्या तीर्थयात्रेचं माऊंद केलं, गंगापूजनाचा कार्यक्रम केला, सर्व संत मंडळी बोलवली, थाटामाटात उत्सव केला, सगळ्यांना जेवण झाली आणि चंद्रभागेमध्ये नामदेवरांनी कीर्तन चालू केलं. कीर्तनात एवढा रंग भरला, नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर. कबीर महाराज सांगतात, सावध व्हा देवा, कमरेचा पितांबर गळाला. भरपूर आनंद आहे, आनंद उत्सव चांगल्यापैकी पार पडला. पुढे कार्तिक शुद्ध एकादशीचा दिवस, सर्व संत सभा भरलेली आहे. ज्ञानोबा देवाच्या समोर उभं राहून देवासमोर हितगुज करत असता ज्ञानोबा देवाला म्हणतात, देवा आता मला हे थांबव वाटते, भरपूर काही तुमच्या जेवढ्या इच्छा होत्या त्या माझ्याकडून सगळ्या पूर्ण झाल्यात आणि आता मला थांबायचंय. देव म्हणतात, माऊली थांबायचं तुमचं म्हणणं बरोबर आहे, परंतु एवढ्या लवकर का नाही. म्हणजे तुमच्या जेवढ्या काही इच्छा होत्या त्या सगळ्या पूर्ण झाल्या,
सगळे ग्रंथ मी समाजाकडे समाजापुढे ठेवलेले आहेत. आता मला थांबायचंय आणि अगदी तुमच्या चरणाच्या जवळ मला जागा द्या. ज्ञानोबरायला देव म्हणतात, अरे ज्ञाना, तुम्ही तर साक्षात चालत बोलत ज्ञान आहेत. ऐके का, ज्ञान चक्रवर्ती तू तव ज्ञानाचीच मूर्ती. ऐका, तुमची समाधीची जी काही जागा आहे ती जागा ठरलेली आहे. ती जागा इथे नाही, तुमची जागा अलंकापुरीमध्ये आहे. का अलंकापुरीमध्ये जागा आहे? कारण तुमचं जीवन परिपूर्ण आहे. ज्ञानोबरांचं जीवन परिपूर्ण आहे. आणि अलंकापुरीला, आळंदीला अलंकापुरी हे दुसरं नाव का पडलं? अगोदर अलंकापुरी असंच नाव होतं, परंतु अलंकापुरी शब्दाचा अर्थ असा आहे, अलम म्हणजे जिथे माणूस पूर्ण होतो त्याला अलम म्हणतात. अलम म्हणजे पूर्ण करते. अलम करोती ती अलंकापुरी. तुमचं जीवन परिपूर्ण आहे आणि बाकी साधकाचं जीवन परिपूर्ण होण्याकरता तुमची समाधी अलंकापुरीत आहे, म्हणून करतात त्याला अलंकापुरी असं नाव पडलं. अलंकापुरी म्हणजे अलम करोती ती पूर्ण करणे, म्हणून अलंकापुरी तुमची समाधीची जागा आहे. आणि तुमच्या समाधीचा दिवस कार्तिक वद्य एकाद त्रयोदशीला. इथे तुम्हाला समाधी घेता येणार नाही. ज्ञानोबा यांच्या देवाची चर्चा बसलेले सर्व संत मंडळी ऐकतात. नामदेवराय सुद्धा ती चर्चा ऐकतात. निवृत्तीनाथ महाराज चर्चा ऐकतात आणि सगळी सभा स्तब्ध होते. ज्ञानोबा थांबायचं म्हणतात. म्हटल्यानंतर निवृत्तीनाथ महाराज देवाच्या समोर बरं, देवा काय म्हणतो ज्ञाना, थांबायचे? अहो ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचे जरी बरं, मला तरी पटत नाही म्हणे. समजून सांगा ज्ञानोबरायांना, ज्येष्ठाच्या अगोदर जाऊ नसतो. परंतु ज्ञानोबरांनी ही प्रार्थना, ही इच्छा आपल्या गुरुकडे सुद्धा व्यक्त केली असती, परंतु ज्ञानोबा गुरुजींना म्हणले नाही. मी जर गुरुजीला म्हणलो मला समाधी घ्यायची, तर गुरुजी म्हणते तुझ्यापेक्षा मी मोठा आहे, तुला जास्त कळते का, माझ्या नंतर तू समाधी घे. परंतु ज्ञानोबा म्हणतात की मला हे वैधव्य नको, मला हे माझ्या गुरुची समाधी मला माझ्या डोळ्याने पाहायची नाही, याला जीवन म्हणतात. मला माझ्या गुरूंची समाधी, गुरुच्या अगोदर जाणं, याला वैधव्य म्हणतात. आणि अलीकडे सगळ्या महिलांची इच्छा ती असते, माझं सौभाग्य टिकलं पाहिजे. बरोबर आहे. एक रामायणातला प्रसंग आहे, जेव्हा रावण दारातीर्थी पडतोय तेव्हा मंदोदरीचे शब्द आहेत रावणा करता, अहो तुमच्या बंदीखान्यात सगळे देव आहेत, तुमचा मुलगा इंद्रावर विजय मिळवणारा, बरोबर आहे, तुमची सोन्याची लंका आहे, परंतु एक इंद्रिय घसरला, जगावरची सत्ता तुमच्या हातून निघून गेली, धुळीस मिळालात म्हणे तुम्ही, धुळीस. का तर सीतामाईला पाहिला आणि वासनापतीत झाली, एकच इंद्रिय घसरला. सीतामाईपेक्षा माझे सेवा करणाऱ्या दासा कितीतरी सुंदर आहेत. बघा, मंदोदरीचं नाव आहे मंदोदरी. मंदोदरी एक स्त्रीचं लक्षण आहे, ते काय म्हणतात त्याला, सुंदरपणाचं लक्षण आहे. जिचं मंद उदर आहे, जिचं पोट लहान आहे, तिला मंदोदरी म्हणतात. तिच्यापेक्षा मी कितीतरी सुंदर होती, परंतु तुम्ही धुळीत मिसळलात. देवाकडे प्रार्थना केली, तुमच्या अगोदर मला जायला पाहिजे, हे वैधव्य मला नको, माझा मुलगा इंद्रावर विजय मिळवणारा, तुम्ही स्वर्गाला शिडी लावणार, सोन्याला सुगंध आणणार, सगळे देव तुमच्या बंदीखान्यात आहेत, तरी सुद्धा मी आज गरीब आहे. का? पती गेला, वैधव्य संपलं, सौभाग्य संपलं. म्हणून जीवन जगत असताना आपल्या गुरुच्या अगोदर जाणं ज्ञानोबाने निर्णय घेतला आणि देवाकडे प्रार्थना केली. निवृत्तीनाथ महाराजांकडे प्रार्थना केली नाही. निवृत्तीनाथ महाराजांकडे प्रार्थना केली असती तर महाराजांनी आपल्या रोकटोक केली असती, म्हणून देवाकडे प्रार्थना केली. आणि देवाने मग निवृत्ती महाराज समजून सांगितलं, माऊली बोलतायत ते बरोबर आहे, त्यांचं आता काम झालंय, त्यांनी गेलं पाहिजे, त्यांना तुम्ही अडवू नका, तुम्ही ज्ञान आहेत, तुमच्याकडे भरपूर असं ज्ञान आहे, तुम्ही असा आग्रह धरणं, मोठी माणसं आहेत तुम्ही. निवृत्तीनाथ महाराज सांत्वन केलं, परंतु नामदेव महाराज त्यांच्या अंतकरणात धुसमूस चालू आहे. देवाकडे जातात, म्हणतात देवा मला गर्व होता, मला अभिमान होता की माझ्या हाताने भगवान परमात्मा दूध पितो, माझ्या हाताने भगवान परमात्मा नैवेद्य खातो, याचा मला अभिमान होता. परंतु हा अभिमान नष्ट करण्याचं सामर्थ्य आणि मला संत बनवण्याचं सामर्थ्य कोणाचं तर ऋषीमाऊली ज्ञानोबरांचे ते, त्यांनी मला संत या पदाला आरूढ केले आणि ते समाधी घ्यायचे म्हणतात. देवा मला हे सहन होत नाही, तुम्ही समजून सांगा. परंतु देवाने नामदेवराने समजून सांगितलं, ऐका माऊलींना थांबावं लागते, तुम्ही असा आग्रह करू नका. आणि मग सगळीकडे निरोप पाठवला. विष्णुमाऊली ज्ञानोबा समाधी घेत आहेत. कार्तिक वद्य त्रयोदशीला आळंदी. सगळे संत मंडळी नवमीच्या दिवशीपासून आळंदीकडे येतात. पंढरीचा पोहा आला अलंकापुरासी, सगळे वारकरी
काहीतरी काहीतरी सुचविण्याची आवश्यकता दिसते. याल्यावर मला प्रकाराने भाग मध्ये मनोहर राहील. अशा प्रकारे आजच्या अवस्था सर्व प्रकारे आलेले आहेत. नवमीचा उत्सव केला. दशमीचा दिवस, दशमीचं पारण द्वादशी एकादशीला रात्रभर जागर केला. द्वादशी केली, द्वादशीचं पारण. द्वादशीचं पारण सोडलं. सर्व वारकरी जेवायला बसले. भगवान परमात्मा सगळ्यांना जेवायला वाढतायत. सगळ्यांची जेवण आटोपल्यानंतर विश्वमाऊली ज्ञानोबा देवाच्या समोर उभे राहिले आणि मग देवाला सांगतायत, देवा आता आम्ही जातो समाधी करता. माझ्यानंतर सोपान काका आहेत, निवृत्तीनाथ महाराज आहेत, मुक्ताबाई यांचा सांभाळ करा. ज्ञानोबा देवाला सांगतात, तेव्हा आतापर्यंत जगाकरता संपूर्ण मागितलं, भरपूर जगाकरता तुम्ही मागितलं, तुमच्याकरता काही मागा, काहीच गरज नाही मला. तुम्ही समाधी देत असताना तुम्ही माझ्या सोबत आहेत, मला काही नको. त्रयोदशीचा दिवस उजळला. सर्व संत मंडळी, सावता महाराज आहेत, चोखामेळा आहेत, सेना महाराज आहेत, नरहरी महाराज आहेत, नंतर सर्व संत मंडळी, ऋषीमुनी सर्व त्या ठिकाणी हजर आहेत. नामदेवांची 4 मुलं नारा, विटा, महादा, गोंदा यांनी समाधीचं स्थान त्या ठिकाणी जाऊन स्वच्छ केलं. समाधीवर तिथे धूत वस्त्राची गळी अंतरलेली आहे, तिथे फुलांची माळा अंतरलेली आहेत, तुळशीची पानं, बेलाची पानं समया लावून ठेवलेली आहे. सर्व काही तयारी केलेली आहे. दुपारी 2:30च्या दरम्यान कान्होबा पाटकांनी कीर्तन केलं. ज्ञानोबांचा वर्णन ज्ञानोबांचं त्या ठिकाणी त्या कीर्तनामध्ये कान्होबा पाटकांनी केलं. प्रत्येक संतांनी ज्ञानोबांना हार पुष्प घालून ज्ञानोबांचं औक्षण केलं, ज्ञानोबांची पूजा केली आणि मग समाधी स्थळाकडे जाण्याचा वेळेत ज्ञानोबा उठून उभा राहतात. ज्ञानोबांनी सर्वप्रथम देवाची पूजा केली. नामदेवांच्या हातामध्ये ताट आहे, फुलांचं ताट, तांदूळ, अक्षदा, सर्व काही देवाची हेतूची पूजा केली. नंतर ज्ञानोबारायाने सर्व संत मान्यांची पूजा केली, नामदेवरायांची पूजा केली. परंतु नामदेवराय देवाला ज्ञानोबारायांना पूजा करू देत नाही. माऊली, तुम्ही पूजा करावी या योग्यतेचा मी नाही. संत या पदाला मला तुम्ही आणून ठेवले. फक्त माझी तुमच्याकडे इच्छा आहे की तुम्ही समाधी घेऊ नका. माऊली, तुम्ही गेल्यानंतर परत आम्हाला दिसणार नाही. तुमची उणीव या जगात तुमच्याशिवाय कोणीच भरून काढणार नाही. म्हणून करता तुम्ही समाधी करता जाऊ नका. परंतु ज्ञानोबा नामदेवांचं काही ऐकत शेवटी निवृत्तीनाथ महाराजांच्या समोर गेले. सर्वात शेवटी निवृत्तीनाथ महाराजांची पूजा केली आणि आपल्या सर्व अपेक्षा, आकांक्षा, इच्छा निवृत्तीनाथ महाराजांच्या पायावर ठेवल्या. आणि माऊली ज्ञानोबा निवृत्तीनाथ महाराजांना म्हणतात, महाराज, तुमच्या कृपेने आतापर्यंत ज्ञानेश्वरीचं लिखाण पूर्ण केलं. चांगदेव 65, अमृतानुभव, हरिपाठ, सर्व ग्रंथाचं जे काही लिखाण केलं ते तुमच्याच कृपेने केले. तुमच्या कृपेने जे काही मी बोलण्याचा प्रयत्न केला ते सर्व समाजासमोर ठेवलेलं आहे आणि आता आम्ही निघतो. ज्ञानोबा सांगतात, निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठजनी मला हे काही आवडत नाही. परंतु भगवान परमात्म्याने समजून सांगितलं असल्यामुळे निवृत्तीनाथ महाराज त्या ठिकाणी माऊलींना काही न बोलता पूजा वगैरे करून घेतली आणि मग समाधीकडे जाण्याचा एका हाताला ज्ञानोबाराने, एका हाताला निवृत्तीनाथ महाराज धरतात, एका हाताला भगवान पंडित पांडुरंग परमात्म्याने धरलेले आहे. देव निवृत्ती आणि धरलेले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर बैसावया. त्या ठिकाणी समाधीच्या स्थळाकडे जात असताना ज्ञानोबारांच्या मनात काय विचार आला. ज्ञानोबा एका जागेवर स्तब्ध उभा राहिले आणि परत निवृत्तीनाथ महाराजांचं दर्शन घेतलं, साष्टांग प्रणिपात चरणावर केला आणि माऊलीला, निवृत्तीनाथ महाराजाला बोलले, माऊली, आतापर्यंत 22 वर्ष मी तुमच्या बरोबर आहे. 22 वर्ष तुम्ही मला सांभाळ केला. या 22 वर्षामध्ये माझ्याकडून काही चुका घडल्या असतील, माझ्याकडून काही दोष घडले असतील तर तुम्ही मोठा अंतःकरण करा आणि मला माफ करा, मला क्षमा करा. कोण बोलते? ज्ञानोबा बोलतात निवृत्तीनाथ महाराजांना. वास्तविक निवृत्तीनाथ महाराजांनी, ज्ञानोबारायांनी मधुकरी मागायची, मुक्ताईने स्वयंपाक करायचा आणि आपल्या गुरुजींना खाऊ घालायचा. हा क्रम ज्ञानोबारायांनी आतापर्यंत केला. वास्तविक 3 भावंडांना सांभाळलं ज्ञानोबारायांनी, परंतु मी सांभाळ केला याचा थोडाही अभिमान ज्ञानोबारायांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. आतापर्यंत मला तुम्ही सांभाळलं. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, माऊली,
तुम्ही माझे धाकटे भाऊही आहेत आणि माझे शिष्य पण आहेत, परंतु असा शिष्य ना असा भाऊ याच्यानंतर जगात होणार नाही. अवज्ञाने कधी नाही केली, गुरु शिष्य पण सिद्धी नेले. ज्ञानोबा आहे त्यांच्या हेतुगुत चालू असताना सोपान काका समोर येतात, माऊली नका जाऊ. अहो माय बापांचा जेव्हा आमच्यापासून निघून गेले त्यावेळेला जेवढं दुःख झालं नाही त्याही पेक्षा अधिक दुःख आम्हाला होते. का बरं आम्हाला तुम्ही सोडून जाता? नका जाऊ. सोपान काका ज्ञानोबारांना विनंती करतात, जाऊ नका. अहो मला माऊली तुम्हीच चालायचं शिकवलं ना. ज्या वेळेला आपेगावून आळंदीला येत असताना पायाला माती पळत होती म्हणून मी तुमच्यावर रुसून झाडाखाली जाऊन बसलो, तर तुम्ही मला सांगितलं पायाला झाडाची पानं बांधा आणि मग वाटक्रमण करू. तुम्हीच मला चालायला शिकवलं. दिवाळी सणाला लोक नवीन कपडे घालायचे, आमच्या अंगावर फाटके कपडे असायचे, तर तुम्हीच त्या फाटक्या कपड्याला गाठी मारून अंगावर परिधान करणे शिकवलं. मग आता नंतर आम्हाला कोण शिकवेल? का जाता तुम्ही? आम्हाला सोडून जाऊ नका. माय बापे माते जेले जेव्हा ऐसे दुःख तेव्हा झाले नाही, त्याहीपेक्षा अधिक दुःख आम्हाला हाता होते. तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका. पण माऊलीला सांगतात सोपान काका तुम्ही तर ज्ञानी आहात, देव आम्हाला बोलावतोय, आम्हाला आता थांबता येणार नाही, आम्ही गेलं पाहिजे. परंतु आतापर्यंत मुक्ताबाई फक्त रडतायत. मुक्ताबाईंच्या तोंडातून एकही शब्द बाहेर नाही. मुक्ताबाई समोर आल्या आणि मुक्ताबाई बोलू लागल्या. वास्तविक मुक्ताबाई म्हणजे ज्ञानोबारांच्या प्रेरणा आहेत. ज्ञानोबारांचं जे काही ताटीचा प्रसंग आहे हा मुक्ताबाईमुळे निर्माण झाला. मुक्ताबाईने मार्गदर्शन केलं आणि ज्ञानोबा समाजापुढे सन्मुख झाले. हा प्रसंग ताटीचा प्रसंग मुक्ताबाईमुळे निर्माण झाला. आणि त्या मुक्ताबाई बोलू लागल्या, आईवडिलांपेक्षा जास्त सांभाळ तुम्ही माझा केला, का मला सोडून जाता? जेव्हा जेव्हा मला आई आणि बाबांची आठवण यायची तेव्हा तुमच्या मी गळ्यात पडून बिलकुल बसायचे. आतापर्यंत तुम्ही माझा सांभाळ केला, तुम्ही मला आता का सोडून जातात? आई होती तेव्हा आई माझी विणी घालायची, आईनंतर तुम्ही आतापर्यंत माझी विणी घातली, आता कोण विणी घालेल? आम्हाला कोण चार गोष्टी ज्ञानाच्या सांगेल? तुम्ही जाऊ नका. ज्ञानोबा म्हणतात, महाराज मला आता ह्या माया मोहमध्ये अडकायचं नाही, चला मला घेऊन चला. पटकीन हाताला धरलं आणि ज्ञानोबा समाधी स्थानाकडे जातायत. फुलं वाटून घ्या. ज्ञानोबा समाधी स्थळाकडे जातायत. समोर सिद्धेश्वराचं मंदिर, सिद्धेश्वराचं दर्शन केलं. समोर असलेला नंदी, त्याच्या खालून विवाहाकडे जाण्याची वाट देवाने आणि निवृत्तीने एक एक हात ज्ञानोबांचा धरलेला आहे. एक एक पायरी उतरत उतरत त्या ठिकाणी विवराकडे जात आहेत. समोर समाधी स्थळ सजवलेलं आहे. ज्ञानोबा त्या ठिकाणी समाधीच्या स्थळावर जाऊन बसतात आणि परत भगवंताने ज्ञानोबांकडे मागणी केली. माफ करा, ज्ञानोबाला बोलू लागले, माऊली जगाकरता तुम्ही सर्व काही मागितलं, पण तुमच्याकरता तुम्ही काहीच मागितलं नाही. देवाने मागा म्हणावं आणि नंतरच आपण मागावं, याला जीवन म्हणतात. विश्वमानव ज्ञानोबा यांनी 22 वर्षात कधीच काही स्वतः करता मागितलं नाही. देवाने मगाही आग्रह केला, आताही देव आग्रह करतात म्हणून फक्त एकच मागणं ज्ञानोबाने देवाकडे मागितलं, देवा शुद्ध वारीला सर्व वारकरी तुमच्याकडे असतात, तर या वद्ध वारीला वारकरी सहित तुम्ही माझ्याकडे येत जा. सर्व संत मांदियारी सहित तुम्ही माझ्याकडे येत जा वद्य वारीला. देवाने मागणी, ज्ञानोबाने मागणी मागितली. देवाने सांगितलं काही हरकत नाही, आम्ही तुमच्याकडे येऊ. ज्ञानोबा समाधीवर समाधी ठिकाणी बसले आहेत. उत्तरेकडे तोंड केलेलं आहे, समोरच्या समया पेटवलेल्या आहेत. भगवान परमात्मा समाधी ग्रहातून बाहेर आले, पण निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबांना नकशिकांत निहाळतात. कसं निहाळतात? तर करे पुरवाळीला ज्ञानोबा कासवी निहाळीला. वर्णन केलं ज्ञानोबा नामदेवरायांनी. करे पुरवाळीला ज्ञान कासवी निहाळीला. जशी कासव आपल्या त्या मुळांकडे दृष्टी टाकते तशी नकशिकांत ज्ञानोबाला निहाळलं आणि मग ज्ञानोबांकडे पाठ केली आणि समाधीच्या गृहातून बाहेर आले आणि सर्वांनी मिळून त्या ठिकाणी शिळा लावून घेतली. आणि मग निवृत्तीनाथ महाराजांना आश्रू अनावर झाले आणि जमिनीवर धरणीवर टाकलं. त्यावेळेला नामदेवराव म्हणतात, देवा आमचा प्रेमळ स्वभाव आहे, आम्हाला प्रेमामध्ये रडण्याची सवय आहे, परंतु आता नामामुळे आता पेटला होता क्षण, करा समाधान निवृत्तीचे. आम्हाला नेहमी रडण्याची सवय आहे, परंतु तुम्ही आता निवृत्तीनाथ महाराजांना सांभाळा. सर्व संत त्या ठिकाणी डोळ्याला पदर लावून रडत आहेत. सर्व संत कासावी झालेले आहेत. भगवान परमात्मा ज्ञानोबा नाथ महाराजांच्या जवळ गेले
महाराज आपल्यासारख्या माणसाला रडणं शोभत नाही. मोठ्या माणसाने रडल्यानंतर या बारक्या माणसाने कुणाकडे बघावं. ऐका, तुमच्यासारखे संत माझ्याकडे येतात त्याच्यामुळे मला मोठेपणा प्राप्त होतो. परंतु तुमच्यासारख्या संतांनी एका संतांनी जर समाधी घेतली तर मी कुणाकडे बघून रडावं? मी कुणाकडे बघून रडावं? तुम्ही रडू नका, तुम्ही रडू नका. सगळ्यांना विनवून सांगतात. त्या ठिकाणी सर्वजण दुःखाचा प्रसंग आहे, सर्वांना रडू येत आहे. सर्व संत मांदियाळी जसं की बांधल्या पेंडीचा सुटलाशी आळा तृण रानमाळा पांगलेसे, तशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी झालेली आहे. सर्व संत मांदियाळी विखुरले गेल्यासारखे झाले. सर्वांना दुःख होत आहे. आणि तो समाधी सोहळा आज आपण 728वा समाधी सोहळा आज आपण या ठिकाणी संपन्न केलेला आहे. फुलं टाकायचे का? कुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, महाराज की जय. बसा बसा. या 728व्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. संजीवन समाधी ज्ञानोबा आहे. त्या ज्ञानोबांच्या संजीवन समाधीकडे फक्त आपण एकच मागणी करायची आहे की इथून पुढे आमचं परमार्थिक जीवन अगदी सुव्यवस्थित जावं. आम्हाला परमार्थिक वाटचालीकडे आमचं जीवन हळूहळू गेलं पाहिजे अशी भगवान ज्ञानोबांकडे प्रार्थना करू. आमच्याकडून दररोज ज्ञानेश्वरी चिंतन घडावं. आम्हाला जरी काही नाही कळालं तर एक तरी ओवी अनुभवावी. हे ज्ञान आमच्या बुद्धीमध्ये तुम्ही द्यावं एवढी भगवान विश्वमाऊली ज्ञानोबांच्या समाधीकडे प्रार्थना करायची आहे. आणि आपल्या कीर्तन सेवा विश्वमाऊली ज्ञानोबांच्या चरणी भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करायचं आहे. आणि या ठिकाणी कीर्तनाला पूर्वराम तुकाराम तुकाराम तुकाराम.